नमस्कार, प्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला मस्तपैकी झणझणीत मिसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर पाहूया आपण काय काय साहित्य लागणार आहे आणि कशी बनवायची ते. मिसळ बनवण्यासाठी आपण आधी काय केलेलं आहे, आपण मोडाला मटकी लावली होती, तरी आपण मोडलेली मटकी घेतलेली आहे मस्तपैकी. त्यानंतर आपण लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे चिरून, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आपण हे पहा थोडेसे आपण मसाले घेतलेले आहेत. तर यामध्ये मी लवंग, दालचिनी, थोडंसं मसाल्याची वेलची, त्यानंतर मिरी आणि खसखस, थोडंसं बडीशेप, थोडंसं धणे, थोडंसं तीळ आणि जिरं हे सगळं आपण घेतलेलं आहे. याचा आपण एक ग्राइंड करून एक मसाला बनवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. आणि मटकी आता आपण काय करणार आहोत, आधी आपण धुवून घेणार आहोत आणि तिला मस्तपैकी आपण थोडंसं शिजायला ठेवणार आहोत. आपण जास्त तिला शिजवणार नाही आहे, मी दाखवते कसं करायचं ते. हे पहा आपण मटकी आता मस्तपैकी धुवून घेतलेली आहे. आणि आता आपण त्यामध्ये काय करणार आहोत, थोडीशी हळद घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हिला थोडं शिजवून घेणार आहोत. तुम्ही कुकरलाही लावू शकता, फक्त कुकरला एक शिट्टी किंवा त्याहीपेक्षा अगदी थोडा वेळ ठेवून आपण गॅस बंद करायचा आहे. आता आपण अशी शिजवणार आहोत, तर आपण एक थोडंसं 10-1 मिनटं तिला शिजवून घेणार आहोत, 10-15 मिनटं. अगदी आपल्याला तिला मऊ करायची नाही आहे. आता आपण हे शिजवून घेऊया. आणि आपण हे मसाले जे आहेत, हे मसाले आपण ड्रायरोस्ट करून घेणार आहोत सगळे. आणि आपण त्याचं एक वाटप बनवणार आहोत. ह्या सगळ्या मसाल्यालाही आपण भाजणार आहोत. पाहूया आपण. मटक्यात आपण अशी थोडीशी वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून. हे पहा, हे सगळे जे मसाले आहेत हे सगळे आपण आता भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये. सगळे मसाले आपण छान भाजून घेणार आहोत. खसखस आणि तीळ सगळं घालून आपण हे सगळे मसाले आपण आधी परतून घेणार आहोत बारीक गॅसवर. थोडंसं फार जास्त नाही ठेवायचं, फक्त त्याचं ओलावा निघून गेला पाहिजे बस. याची आपण नंतर पावडर करून घेणार आहोत. हे पहा आपले मसाले भाजून झाले, तर ते आपण काढून घेणार आहोत. याच पॅनमध्ये आपण आता थोडंसं तेल घालणार आहोत. आपण खोबरं घेतले ते खोबरं आधी भाजून घेणार आहोत. लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आपल्याला खरपूस मस्तपैकी. ते पहा आपलं खोबरं आता भाजून झालं, तर आपण काढून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत. ते छान आपण परतून घेणार आहोत. मस्त खरपूस करून घेणार आहोत आपण कांदा. कांदा टाकत असताना आपण त्यात आलंही घालून घेणार आहोत, थोडा लसूणही घालून घेणार आहोत. तरी पहा कांदा आपला मस्त खरपूस झालेला आहे. पाहू शकता आपण कांद्याचा कलर कसा आपण केलेला आहे ते. मस्तपैकी आपण त्याला खरपूस करून घेतलेला आहे. आता आपण कांदा काढून घेणार आहोत. आता आपण हे वाटप थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण काय करणार आहोत ना, हे जे आपण घेतलेलं आहे मसाले, हे आपण आधी टाकून घेणार आहोत मिक्सी बाउलमध्ये. आणि आपण हे आधी बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बाकीचं वाटप बनवणार आहोत. हे पहा आपले जे मसाले होते ते आपण मस्तपैकी ड्राय रोस्ट करून घेतले होते. अख्खे मसाले ते आपण बारीक करून घेतले, अशी पावडर करून घेतली. असा मसाला बनवला ना म्हणजे आपल्याला वेगळं मिसळ मसाला टाकायची गरज लागत नाही. आता हे पहा आपण आधी का वाटून घेतलं, कारण लवकर मग कांदा खोबऱ्याबरोबर एकदम बारीक होत नाही, म्हणून आपण त्याला आधी बारीक करून घेतलं. आता आपण हे जे बाकीचं वाटप आहे हे घालून घेणार आहोत. कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. आता हे आपण एकत्र मस्त ग्राइंड करून याचं वाटप करून घेणार आहोत. हे पहा आपलं असं वाटप आता मस्तपैकी आपण वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि हे पहा आपली मटकी इकडे शिजलेली आहे. आता आपण याला फोडणी घालून घेऊया. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आता राई घालून घेणार आहोत, जिरं घालून घेणार आहोत, छान तडतडून देणार आहोत आपण त्याला. पहा आपली जिरंही तडतडली आता मस्तपैकी. आता त्यात कढीपत्ता घालून घेणार आहोत, हिंग घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण थोडा कांदा लसूण मसाला घालणार आहोत.
आणि आपण लगेच ते वाटप जे बनवून घेतलं ते घालून घेणार आहोत. कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडे कोणताही मसाला तुमच्या घरातला असेल तुम्ही घालू शकता. लाल तिखट घालू शकता, कारण ऑलरेडी आपण सगळे मसाले आपल्या याच्यामध्ये वाटपामध्ये घेतलेले आहेत. छान आपल्याला त्याला परतून घेणार आहोत मस्त. थोडंसं आपण त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आपण थोडंसं पाणी अजून घालून घेणार आहोत. त्याला पण छान परतून घेणार आहोत. थोडंसं खसखस करून घेणार आहोत मस्त तरी येईपर्यंत. आपल्या मसाल्याला मस्त तरी सुटले बघा. आपण आपला मसाला छान भाजून झाला खरपूस. आता आपण यात मीठ आणि हळद घालून घेणार आहोत. चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. आपण मटकी शिजतानाही थोडं मीठ घातलं होतं, कमी प्रमाणात आपण मीठ घालणार आहोत आणि हळद घालून घेणार आहोत. छान आता मिक्स करून घेणार आहोत आपण. एक वेळा आपण मटकी इथे अशी मस्तपैकी शिजवून घेते. हे पहा, मी जास्त तिला अगदी शिजवली नाही आहे, अशी शिजवली आहे. आता आपण हे मसाला एकत्र करून घेणार आहोत सगळं मस्तपैकी. आणि आता आपण ही मटकी घालून घेणार आहोत. थोडी मटकी आपण ठेवणार आहोत, तुम्हाला जर हवी असेल तर वरतून खायला. आणि आता आपण हे जे पाणी आहे आपलं मटकी शिजलेलं तेही आपण मटकीचं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण आणखी एक्स्ट्रा थोडं पाणी घालणार आहोत. आपण जे मिक्सरमध्ये मसाला होता ते आपण हे करून त्यात पाणी घालून घेतले आणि ते आपण आता ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. आता आपण याला मस्तपैकी उकळी येऊन देणार आहोत. पहा किती छान मस्त कलर आला. पहा मस्त आपली मिसळ तयार झाली. आता आपण सर्व करून घेऊया. बघा पहा किती छान तरी आली आहे मस्तपैकी. आता आपण सर्व करून घेऊया. पहा आता आपण सर्व करून घेऊया. तर आपण आता मस्तपैकी कांदा घेतलेला आहे चिरून, फरसाण घेतलेला आहे, आपण मटकी घेतलेली आहे उकडलेली. आता आपण काय करणार आहोत ना, थोडीशी आधी मटकी घालणार आहोत, नंतर थोडं फरसाण घालणार आहोत. आपण मस्तपैकी रस्सा घालणार आहोत. थोडं आपण आता आणखी परत फरसाण घालणार आहोत. कोथिंबीर घालून घेणार आहोत. आपण कांदा घालून घेणार आहोत. थोडा रस्सा आणखी घालणार आहोत. आपण आता याच्यामध्ये पण आपण ग्रेव्ही काढून घेणार आहोत. आपण प्यायला आपल्याला हवी त्यामुळे आपण अशी ठेवलेली आहे. आता आणखी थोडीशी घट्ट होणार आहे नंतर. असं मस्तपैकी आपली आता आपण आपलं हे रेडी केलेलं आहे डिश. पहा आता मस्तपैकी पाव घेतलेले आहेत आपण. तर अशी आपली मस्तपैकी मिसळची प्लेट तयार झालेली आहे. पाहू शकता घरच्या घरी. ही आपली तरी आहे, कांदा आहे, फरसाण आहे आणि पाव आहेत आणि ही आपली मुगाची मटकी आहे. थोडीशी शेव घालून घेणार आहोत वरती. तर आपण ताट वाढून घेतलेलं आहे अशा प्रकारे. शेपले तर प्लेट तयार झालेली आहे आपली आता मस्तपैकी मिसळची. तरी पहा आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे घरच्या घरी मस्तपैकी. मी घरच्या घरीच मसाला बनवलेला आहे मिसळचा आणि मिसळ बनवलेली आहे. तर तुम्ही अशी मिसळ नक्की बनवून पहा. अगदी हॉटेल स्टाईल मिसळ तयार होते मस्तपैकी. कांदा लिंबू याच्यासोबत मी सर्व केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर या मिसळ खायला.